दोन्ही दृश्य पहिली दृश्य आहेत विमानतळावरची दृश्य वानखेडे स्टेडियम मधली। खरं तर या ठिकाणी हार्दिक पांड्याच्या नावाच्या जोरदार घोषणा दिल्या जात आहेत, जल्लोष केला आणि हे विमान आपण बघतोय याच विमानातून टीम इंडियाचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे आणि हे विमान आता लँडिंग या विमानाने केलेली आहे आणि ही दृश्य आपण बघू शकतोय विमानतळावरची। या ठिकाणी टीम इंडियाच्या विमानाचं लँडिंग झालेलं आहे, अर्थातच टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। प्रत्येकाला ज्या क्षणाची उत्सुकता होती, केवळ आजचाच दिवस नाही 13 वर्षांपासून आपण या क्षणाची वाट बघतोय आणि आज अखेर हा क्षण या ठिकाणी आलेला आहे। विश्वविजेता संघ हा भारताचा संघ आहे, भारत हा विश्वविजेता देश आहे आणि या ठिकाणी आता तीच भारतीय क्रिकेट टीम ही आता विमानतळावर दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी नागरिकांचा उत्साह हा मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचं देखील आपण बघतोय, कारण या ठिकाणी भारतीय क्रिकेट संघाच्या विमानाचं लँडिंग झालेलं आहे आणि या ठिकाणानं याच विमानामधून भारतीय क्रिकेट संघ हा आता मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। अतिशय उत्साहाचा, आनंदाचा हा क्षण, जल्लोषाचा क्षण आपण या ठिकाणी पाहू शकतोय। एकीकडे मरीन ड्राइव्ह वरती तुफान गर्दी झालेली आहे, तर दुसरीकडे टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झालेली आहे, त्यामुळे जल्लोष आणखी वाढलेला आहे, उत्साह वाढलेला आहे आणि प्रत्येक जण जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं आपण बघतोय की 29 तारखेची मॅच होती, मात्र त्यानंतरचा आजचा जल्लोष हा पाहण्याजोगा आपण बघतोय। खरं तर 29 तारखेची जी मॅच झाली त्या मॅचने सर्वांना धरून ठेवलेलं होतं आणि शेवटपर्यंत उत्साह जो आहे आणि शेवटी जेव्हा आपण मॅच जिंकलो त्यानंतरचा संपूर्ण देशभराचा उत्साह देखील आपण बघितलेला होता। तेव्हा देखील वानखेडे स्टेडियम बाहेर मोठ्या संख्येने गर्दी झाली होती, मात्र आजची गर्दी जगावेगळी म्हणावी लागेल, कारण मोठ्या संख्येने तुफान गर्दी आज झालेली आहे। मुंबईमध्ये या संपूर्ण परिसरामध्ये खचाखच नागरिकांची गर्दी झालेली आहे। विमानतळावरती जल्लोषात स्वागत आता भारतीय क्रिकेट संघाचं करण्यात आलेलं आहे आणि भारतीय क्रिकेट संघाचं हे विमान आपण बघतोय, याच विमानाने भारतीय क्रिकेट संघ हा आता मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। तर विमानतळाबाहेर सुद्धा चाहत्यांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे आणि आपल्या लाडक्या खेळाडूला बघण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केलेली आहे आणि आपल्या लाडक्या खेळाडूची एक झलक बघता यावी यासाठी आतुरतेने हे सर्वजण वाट बघत असल्याचं आपण पाहतोय। अगदी काही वेळातच या सर्व संघाचे जे क्रिकेटपटू आहेत, आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण खूप वेळ झालेला आहे, खूप तासांपासून या ठिकाणी हे सर्वजण आपल्या आवडत्या खेळाडूंची वाट बघताय। ही दृश्य जी आहे ती विमानतळावरची दृश्य आपण पाहतोय। एकीकडे आपण नरिमन पॉइंटवरची दृश्य बघतोय, तर दुसरी दृश्य ती विमानतळावरची आहेत, ज्या ठिकाणी अगदी काही वेळातच या ठिकाणानं आता आपला जो भारतीय क्रिकेट संघ आहे तो बाहेर पडणार आहे आणि या क्रिकेट संघाला बघण्यासाठी हे सर्वजण जे आहे ते वाट बघताय। विमानतळावरती जल्लोषात स्वागत आता भारतीय क्रिकेट संघाचं होणार आहे आणि विजय मिरवणूक सुद्धा संपूर्ण मुंबईमधून निघणार आहे। मुंबईकरांमध्ये एक वेगळाच उत्साह आज आपल्याला बघायला मिळतोय। पावसात देखील चाहते जे आहे आपल्या आवडत्या संघाची वाट बघत होते आणि आता पाऊस थांबलेला आहे आणि विजय मिरवणूक जी आहे ती निघणार आहे। विजय परेड, विजय रॅली या ठिकाणानं काढली जाणार आहे। ओपन डेक बसमधून ही विजय रॅली जी आहे ती निघणार आहे आणि अगदी काही वेळातच या विमानतळाच्या दरवाजातून भारतीय क्रिकेट संघ जो आहे तो बाहेर पडणार आहे आणि बाहेरचा जो माहोल आहे तो काहीतरी वेगळाच आहे, काहीतरी औरच आहे। 13 वर्षांपूर्वी अशा प्रकारचा माहोल मुंबईकरांनी अनुभवला होता आणि आज पुन्हा एकदा 13 वर्षांनंतर तो क्षण आणि ही आपण दृश्य बघतोय या विमानतळावरची, कशा प्रकारे या फ्लाईटचं लँडिंग झालेलं आहे। दिल्लीवरून मुंबईमध्ये भारतीय क्रिकेट संघाचं आगमन झालेलं आहे आणि त्या दरम्यानची दृश्य आपण बघू शकतोय। टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झाली आणि साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतोय।